डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच DMER याच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठीची जाहिरात आलेली आहे. त्याच्यामध्ये फार्मासिस्ट या पदाचा देखील समावेश आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या फार्मासिस्ट पदासाठी लागणारं क्वालिफिकेशन, त्याच्या असणाऱ्या वॅकन्सीज, त्याचा सिलेबस आणि या सिलेबसला स्टडी करण्यासाठी रेफरन्स याबद्दल आपण बोलणार आहोत. तर नमस्कार, मी स्वप्नील आणि फार्माकिंग फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर याची फॉर्म भरण्याची सुरुवात जी आहे ते 19 जूनपासून सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 9 जुलै आणि फीस जी आहे, ऑनलाईन फीस भरण्याची देखील लास्ट तारीख ही 9 जुलै हीच आहे. आता ह्याच्या वॅकन्सीज किती आहेत? तर ह्याच्या वॅकन्सीज आहेत 207 आणि वेतन श्रेणी म्हणजे पे स्केल किती आहे? हे पे स्केल आहे 29,200 ते 92,300 हे बेसिक पे स्केल आहे. या बेसिकवरती नंतर HRA, TA, DA ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲड होत जातात. आता ह्याच्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय काय आहे? तर क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी असं सांगितलंय की हॅव पास्ड HSC ऑर एनी अदर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट म्हणजे 12वी पास असायला पाहिजे किंवा गव्हर्नमेंटनं रिकॉग्नाइज केलेली एखादी 12 HSCच्या इक्विव्हॅलंट असणारी एक्झाम पास केलेली असायला पाहिजे. आणि दुसरं काय, अँड HSC तर असायलाच पाहिजे, अँड आणखी काय असायला पाहिजे? पजेसे डिप्लोमा ऑर डिग्री, डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल म्हणजे डी फार्म पण इलिजिबल आहे आणि बी फार्म पण इलिजिबल आहे. पण हे कसं करायला पाहिजे? म्हणजे बी फार्म किंवा डी फार्म जरी पास असेल तरी ते रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून पास असायला पाहिजे किंवा रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी ऑर डिप्लोमा इन फार्मसी ऑफ स्टेट बोर्ड म्हणजे काय MSBT अंतर्गत जे काय रिकॉग्नाइज आहे त्याच्या अंतर्गत डी फार्म असायला पाहिजे किंवा जर बी फार्म असेल तर रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून किंवा जे काही स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामधून पास असायला पाहिजे. अँड दुसरं आणखी काय असायला पाहिजे? तर रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन अंडर फार्मसी ॲक्ट 1948 म्हणजे आपण जे MSPCकडे रजिस्ट्रेशन करतो ते रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. हे 3 क्रायटेरिया आहेत क्वालिफिकेशनसाठी. 12वी पास असायला पाहिजे, डिप्लोमा किंवा डिग्री असायला पाहिजे. मात्र डिप्लोमा किंवा डिग्री हे रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर असायला पाहिजे आणि फार्मसी ॲक्ट 1948 अंतर्गत म्हणजे MSPCकडे रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. हे आहे क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया. आता नंतर हे जे काय आहे एजचा जो काही क्रायटेरिया आहे ते व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही बघू शकता. हा काय एवढा इम्पॉर्टंट नाहीये. नंतरचा पार्ट आहे आता हे जो काही क्वेश्चन पेपर आहे, हा क्वेश्चन पेपर ह्याच्यामध्ये 4 विभाग असतील असं त्यांनी सांगितलं. हे टेक्निकलसाठीच आहे, हे वरचं आपण बघायची काही गरज नाही. टेक्निकलसाठी 4 ह्याच्यामध्ये डिवाइड केलं आणि ह्याचा टाइम आहे 90 मिनिटचा. 90 मिनिटचा टाइम आहे. आता विभाग 1, 2, 3, 4 असे विभाग आहेत. विभाग 1 मध्ये काय आहे? तर मराठी रिलेटेड 15 क्वेश्चन MCQ आहेत. विभाग 2 मध्ये काय आहे? तर इंग्लिश रिलेटेड 15 MCQ. विभाग 3 मध्ये काय आहे? तर सामान्य ज्ञान म्हणजे GK आणि आपलं मॅथ्स आणि रिझनिंग ह्याचे 30 क्वेश्चन आहेत. आणि विभाग 4 जो आपला टेक्निकल आपल्या डिग्री रिलेटेड असेल आणि त्याचे क्वेश्चन किती असतील? 40 क्वेश्चन असतील. हे असं त्यांनी सांगितले. मात्र ह्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे एक्झामचा पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन हा जो काय आहे यावेळेस वेगळा आहे मागच्या 2023च्या DMERच्या ॲडपेक्षा. तो आपण बघूयात. आता हे पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन ह्यांनी दिले टेक्निकल कॅडरसाठी. पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन कसं असेल ते आपण बघूयात. त्यांनी काय दिले पॅटर्न ऑफ एक्झामिनेशनमध्ये? त्यांनी वरती तर आपण बघितलं की ह्याचे विभाग किती आहेत? 4 आहेत. मात्र हे 4 विभाग जे काय आहेत ते क्वेश्चन पेपर म्हणजे 4 विभागामधला क्वेश्चन पेपर नंतर ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D आणि ग्रुप E ह्या 5 ग्रुपमध्ये डिवाइड केलाय. आता हे 5 ग्रुपमध्ये कसं डिवायडेशन केलेलं आहे? तर मराठी लँग्वेजचे आणि ग्रामरचे जे काही क्वेश्चन असतील म्हणजे समजा ग्रुप A आहे, त्या ग्रुप A मध्ये मराठी लँग्वेज आणि ग्रामर ह्याचे 3 क्वेश्चन असतील. इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामर ह्याचे 3 क्वेश्चन असतील. जनरल नॉलेज आणि मॅथ्स आणि रिझनिंग ह्याचे 6 क्वेश्चन असतील. ह्याचे 6 म्हणजे आता हे जनरल नॉलेजचे 3 क्वेश्चन असतील आणि मॅथ्स आणि रिझनिंगचे 3 क्वेश्चन असतील. नंतर टेक्निकल डोमेनचे 8 क्वेश्चन असतील. म्हणजे ग्रुप A मध्ये मराठी लँग्वेज आणि ग्रामरचे 3 क्वेश्चन, इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामरचे 3 क्वेश्चन, GKचे 3 आणि हे मॅथ्स आणि रिझनिंगचे 3 आणि टेक्निकलचे 8 क्वेश्चन असतील. हा झाला ग्रुप A. आता ह्या ग्रुप Aतले जे काही टोटल 20 क्वेश्चन आहेत, ह्या 20 क्वेश्चनसाठी 18 मिनिटाचा वेळ दिला जाईल. किती? 18 मिनिटचा वेळ दिला जाईल. आता ज्या वेळेस हे 20 क्वेश्चनसाठी 18 मिनिटाचा वेळ दिला आहे, तो सुरुवातीला हे तुम्हाला ग्रुप Aचे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करावे लागतील 18 मिनिटांमध्ये. जेव्हा की हे 18 मिनिट संपतील त्यावेळेस तुम्हाला ग्रुप B कडे जाता येईल. तोपर्यंत तुम्हाला ग्रुप Bचे क्वेश्चन, ग्रुप Cचे असे पुढचे जे काही क्वेश्चन आहेत ते बघता येणार नाहीत. आता समजा ह्या ग्रुप Aचे 18 क्वेश्चन संपले, तुमचा 20 मिनिटाचा वेळ 20 क्वेश्चन संपले, तुमचे 20 क्वेश्चन संपले आणि 18 मिनिटाचा वेळ संपला. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे जाता येईल आणि तुम्ही ज्यावेळेस ग्रुप B मध्ये जाईल आणि याचा ज्यावेळेस तुमचा ग्रुप Aचा वेळ संपलेला असेल त्यावेळेस तुम्ही ग्रुप B मधून ग्रुप A मध्ये नंतर रिटर्न येऊ शकत नाहीत. सेम ग्रुप A मध्ये जसं होतं तसंच ग्रुप B मध्ये पण सगळ्या विषयाचे क्वेश्चन असतील. म्हणजे मराठी लँग्वेज आणि ग्रामरचे 3, इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामरचे 3, जनरल नॉलेज आणि
मॅथ्स आणि रिजनिंगचे 3 म्हणजे 3-3चे इच 3-3चे, नंतर टेक्निकलचे 8 क्वेश्चन असे प्रत्येक ग्रुपमध्ये असतील. त्याच्यासाठी ते प्रत्येक 20 क्वेश्चन आणि त्याच्यासाठी 18 मिनिटाचा वेळ दिला जाईल, असा एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे. आता इथं मॅथ्स आणि रिजनिंग आपण वर बघताना पण बघितलं होतं की मॅथ्स आणि रिजनिंगचे जे काही 40 क्वेश्चन येणार आहेत, इथं दिलं होतं आपण मॅथ्स आणि रिजनिंगचे 40 क्वेश्चन, सॉरी मॅथ्स आणि रिजनिंगचे 30 क्वेश्चन. तर हे मॅथ्स आणि रिजनिंग अँड जनरल नॉलेज हे जरी एकत्र दिलेलं असेल 30 क्वेश्चनसाठी, तरी पण ह्याचे जे काय आहेत मॅथ्स आणि रिजनिंगचे 15 क्वेश्चन आणि जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन असतील, असं त्यांनी इथं वर पण दिलेलं आहे. 1 मिनिट मी दाखवतो तुम्हाला. इथं दिलेलं आहे. एक मिनिट इथं. हा, इथं दिलं. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण देऊन, बघा इथं आता 4 मराठी पण दिलंय, मराठी दिलंय, इंग्लिश दिलंय, जी.के. दिलंय आणि मॅथ्स आणि रिजनिंग दिलंय. ह्याचे जे काही ह्या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येक 30 गुण देऊन, प्रत्येकी 30 गुण म्हणते, म्हणजे प्रत्येकी मराठीला पण 30 गुण, इंग्रजीला 30 गुण, जी.के.ला 30 गुण आणि मॅथ्स आणि रिजनिंगला 30 गुण असं इथं दिलेलं आहे. म्हणजे जरी सिलेबसमध्ये मॅथ्स अँड रिजनिंग अँड जी.के. असं जरी 30 क्वेश्चन असतील, तरी ह्याचे 15 आणि ह्याचे 15 असेच असणार आहेत. आता हे तर बघितलं की एक्झामचा पॅटर्न म्हणजे क्वेश्चन पेपर वगैरे कसा असेल, हे तर ग्रुप हे बघितलं आपण. आता नंतर आहे फीस किती असेल, तर ओपनसाठी आहे फीस 1000 रुपये आणि कास्टसाठी आहे 900 रुपये. नंतर हे रिझर्वेशनचं पर्सेंटेज दिलेलं आहे, हे पण एवढं काही गरजेचं नाही. हां, हे जागा जर तुम्हाला बघायची असतील कास्ट वाईज किती आहेत, तर इथं बघू शकतात. हे इथं सगळं दिलेलं आहे. 207चं डिवाइड कसे झालेले आहेत. हे 207 एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, ह्या कास्टला ई-डब्ल्यू-एस, एस-ई-बी-सी ह्या सगळ्यांना कशा आहेत आणि त्यांच्यानंतर मग महिला 30%ला किती आहेत, खेळाडूला किती आहेत, हे याच्यामधून तुम्ही बघून घेऊ शकता. आता नंतर महत्त्वाचा पार्ट आहे सिलेबसचा पार्ट, हे आपण बघूयात. आता सिलेबसमध्ये काय काय दिलेलं आहे. सिलेबस पहिल्यांदा दिलेला आहे त्यांनी इंग्लिशच्या सिलेबसमध्ये काय काय दिले. इंग्लिशमध्ये काय आहे, पहिला आहे ग्रामरमध्ये काय काय आहे, सिनोनियम्स, अँटोनियम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन आणि टेन्स एवढे पॉईंट दिलेले आहेत. टेन्स मग त्याचे सगळे टेन्सवरती क्वेश्चन येतील, पंक्च्युएशनवरती क्वेश्चन येतील, स्पेलिंगवरती येतील, सिनोनिम आणि अँटोनियम्सवरती क्वेश्चन येतील. नंतरचा पार्ट आहे ओकॅबलरीमध्ये त्यांनी काय दिलंय, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस अँड दिअर मिनिंग आणि एक्सप्रेशन हे दिले त्यांनी. इडियम अँड फ्रेजेस, त्याचे मिनिंग आणि एक्सप्रेशन हे ओकॅबमध्ये इडियम आणि फ्रेजेस वगैरे. नंतर काय दिले, फिल इन द ब्लँक्स. आता फिल इन द ब्लँक्समध्ये मग ते आर्टिकलवरचे क्वेश्चन असतील की हे आर्टिकल जे आपण बघतो ए अँड द, तर ह्याचे फिलिंग द ब्लँक्समध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतील किंवा प्रिपोजिशनचे असतील हे फिलिंग द ब्लँक्समध्ये ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नंतर सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट जे काय असतं, हे जे काही ॲग्रीमेंट आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ॲग्रीमेंट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन येतील. म्हणजे याच्यावरती एरर वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. हे तर झालंच. मात्र TCS ज्यावेळेस एक्झाम घेतं ना, त्या TCSमध्ये सेंटेन्स अरेंजमेंटवरती देखील क्वेश्चन येतात. सेंटेन्स अरेंजमेंट किंवा पॅराजम्पल पण म्हणतो त्याला आपण. 4 सेंटेन्स दिले जातात आणि ते सेंटेन्स ते स्टोरीसारखे असतात आणि त्याची अरेंजमेंट लावायची की सुरुवातीला काय घडलेलं असू शकतो, नंतर काय वगैरे अशा पॅटर्नचे क्वेश्चन येऊ शकतात. तर आता ह्याचा अभ्यास करण्यासाठी हे सिनोनियम, अँटोनियम्स हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की TCSनं घेतलेल्या एक्झाममधले PYQ करणे. TCSने घेतलेल्या एक्झाममधले PYQ आणि ह्या सगळ्यांचा आधार घेऊन नंतर त्याला काय करणं गरजेचं आहे त्याच्यानुसार आपण रेफरन्स यूज करू शकतो. तर इंग्लिश ग्रामरसाठी सुरुवातीला समजेल असं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, ते आपण त्याच्यामधून सिलेक्टेड टॉपिक करायचं. म्हणजे त्यांचं बुक जे आहे ते सगळ्याच्या सगळं रीड करत बसायचं नाही. त्याच्यामध्ये जे काही इथं सिलेबसमध्ये जे काही पॉईंट दिलेले आहेत ते पॉईंटचा अभ्यास या बुकमधून आपण करू शकतो. नंतरचा पार्ट आहे मराठीमध्ये काय दिलंय, मराठी व्याकरण. त्याच्यामध्ये काय दिलंय, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे दिले मराठी व्याकरणमध्ये. नंतर काय आहे खाली, भाषा सौंदर्य, उपमा हा अलंकाराचाच प्रकार आहे. उपमा, भाषा सौंदर्य म्हणजे अलंकारालाच भाषा सौंदर्य, म्हणजे भाषेला सौंदर्यच अलंकारामुळे दिलं जातं, अलंकारामुळे येतं. मग तो उपमा अलंकार हा त्याचा एक प्रकार आहे. हा पॉईंट इथे दिलेला आहे. नंतर आहे म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, त्यांचा वाक्यात उपयोग. नंतर आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह. हे एवढे पॉईंट दिलेले आहेत. नंतर काही प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ना मागच्या पेपरमध्ये TCSने घेतलेल्या एक्झाममध्ये हे दिलेले जे काही पुस्तकं आणि लेखक आहेत ते करायचे, प्लस ॲडिशनल आणखी थोडे काही पुस्तके आणि लेखक केलं तर इथला जो काही क्वेश्चन आहे तो सुटू शकतो. आणि हा जो आहे हा कन्फर्म विचारला जाणारा टॉपिक आहे. कुठला प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक कन्फर्म. मग त्याच्या जोड्या वगैरे विचारतात किंवा डायरेक्ट विचारतात की हे पुस्तकाचं नाव दिलं जातं आणि हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे, अशा प्रकारचे देखील प्रश्न येतात. आता मराठीचा जर विचार केला ना, तर मराठीसाठी वाळंबे सरांचं देखील पुस्तक आहे आणि मगाशी सांगितलं तसं बाळासाहेब पाटील सरांचं देखील पुस्तक आहे.
तर त्यापैकी तुम्हाला जे काही समजतंय असं वाटतंय तर त्या पुस्तकातून तुम्ही एवढे टॉपिक करू शकतात. मात्र हे जरी रेफरन्स बुक यूज करत असेल तरी टीसीएसचे जे काही टीसीएस पॅटर्नचे जे काही PYQ आहेत ह्याला कधीच सोडायचं नाही. ही जी आहे ती ही की आहे. याला धरूनच हे जे काही रेफरन्सेस वगैरे यूज करावे लागतील. आता मराठी ग्रामरमधले सगळेच प्रश्न काही डिफिकल्ट नसतात. काही क्वेश्चन जे असतात ना तर आपण जनरल यूजमध्ये असतो, म्हणजे जसं की शब्दार्थ वगैरे आहेत तर ते जनरल यूजमधून देखील सुटू शकतो, किंवा काही जे आहे ते आपण अगोदर स्टडी केलेलं असतं मात्र त्या टाइमला आपल्याला क्लिक होऊन जातं आणि ते सुटतात. म्हणजे हे 15 क्वेश्चनसाठी जास्त एफर्ट घ्यावे लागत नाहीत. मात्र हे सोडायचे नाहीत. ह्याला सुरुवातीला किंवा लवकरात लवकर करून टाकायला पाहिजे. हे मराठीच्या बाबतीत झालं. आता नंतर आहे जीके. जीके मध्ये काय काय दिलेलं आहे जनरल नॉलेजमध्ये. ह्याचे किती क्वेश्चन येणार आहेत? 15 क्वेश्चन येणार आहेत. ह्याचे क्वेश्चन 15 क्वेश्चनमध्ये काय काय विचारलं जाणार? तर करंट अफेअर विचारले जाणार. करंट अफेअर काय? इंडिया आणि महाराष्ट्राचे, भारताचे आणि महाराष्ट्राचे. नंतर इंडियन हिस्ट्री आणि सिव्हिक्स ह्याच्यावरती क्वेश्चन असतील. जिओग्राफी, इंडियन जिओग्राफीवरती प्रश्न असतील. इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरती असतील. जनरल सायन्सवरती असतील. स्पोर्ट अँड कल्चर असेल. नंतर आहे RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, आणि दुसरा एक ऍक्ट आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015चा. हे 2 ऍक्ट आहेत. नंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. आता जीकेचा जर विचार केला, जीकेचे 15 क्वेश्चन आहेत. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला, म्हणजे ह्याचा प्रत्येक सब्जेक्टचा क्वेश्चन हा 2 मार्कालाच आहे. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला आहे. तर हे 30 मार्कासाठी एवढे सारे टॉपिक, आणि हे टॉपिक हे मोठे मोठे आहेत. म्हणजे ह्याचे सोर्सेस आणि हे म्हणजे मोठेच आहेत. ते करंट अफेअर्सचा जर विचार केला तर पूर्ण एक इयरचं जरी पाठीमागच्या करायचं म्हणलं तर हे खूप मोठं आहे. म्हणजे की समजा एवढे टॉपिक दिलेत, करंट अफेअर दिले, हिस्ट्री दिले, जिओग्राफी दिले, कॉन्स्टिट्यूशन, सायन्स, हे सगळे पॉईंटचा जर विचार केला, समजा हे किती पॉईंट आहेत त्यात आपण ॲव्हरेज जर पकडलं की समजा प्रत्येक ह्या टॉपिकवरती 2 क्वेश्चन येणार आहेत असं पकडू आपण. 2 तसे तर येणार नाहीत. 2 जर म्हणलं तर किती टॉपिक आहेत? हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 2 पकडू आपण ॲव्हरेज. तर ह्या 2 टॉपिकसाठी इयर बुक म्हणजे जनरल नॉलेजचा किंवा करंट अफेअरचा अभ्यास करायचं म्हणलं तर ह्या 2 मार्कासाठी एक 300-400 पानाचं पुस्तक. इथं हिस्ट्रीसाठी पण तसंच, जिओग्राफीसाठी पण तसंच. म्हणजे हे खूप मोठे आणि वास्ट आहेत, आणि त्याचा जो काही त्याच्यातून मिळणारे मार्क्स जे आहेत ते खूप कमी आहेत. म्हणजे इनपुट आउटपुटचा जर विचार केला तर हे खूप जास्त इनपुट देऊन देखील आउटपुट येण्याची शाश्वती ह्याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळं ह्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन हाच आहे की TCSने विचारलेले PYQ करणे आणि PYQ रिलेटेड जनरल पॉईंट करणे. आता जसं की समजा इंडियन हिस्ट्रीचा विचार केला तर इंडियन हिस्ट्रीमध्ये, तसं तर इंडियन हिस्ट्रीमध्ये TCS ज्यावेळेस क्वेश्चन विचारतं त्यावेळेस ते एन्शियंटवरती पण विचारतात, मेडिवेलवरती पण विचारतात, म्हणजे प्राचीन विचारतात, प्राचीन भारताच्या इतिहासावर विचारतात, एन्शियंट म्हणजे मध्ययुगीनवर विचारतात, आणि मॉडर्नवर पण विचारतात. आता हे 3 हिस्ट्री करून त्याच्यामधून जर 2च मार्क येणार असतील तर ह्याच्यासाठी कुठलंही बुक वाचत बसण्याची गरज नाही. TCSने विचारलेले जे काही क्वेश्चन आहेत ते पाठ करणं आणि त्याच्यातून जे काय आहे ते. आता मग समजा हे काय सोडूनच द्यायचं का असंच? हे जे काय आहे तर सोडून देऊन पण चालणार नाही. ह्याला जे काही PYQ आहे त्याच्यामधून करता येईल, किंवा दुसरं तो तात्यांचा ठोकळा जो आहे तो त्याच्यामधून देखील आपण एकदा हे जर वेळ असेल तर हे रीड करू शकतो, जनरल नॉलेजचे सगळे क्वेश्चन. आता हा राईट टू इन्फॉर्मेशनचा ऍक्ट आणि हे ऍक्ट ह्याच्यावरती 2 क्वेश्चन असतील समजा, एक किंवा काही वेळेस 2-3 पण येऊ शकतात. तर हे पण करू शकतो आपण. म्हणजे की 2 ऍक्ट ह्याचे आर्टिकल्स आणि थोड्याशा तरतुदी जर केल्या तर हे देखील क्वेश्चन सुटू शकतात. म्हणजे हे काही जास्त अवघड विचारले जात नाहीत ह्याच्यामध्ये, मात्र केलं तर त्याच्यातून देखील क्वेश्चन सुटू शकतो आपल्याला. जनरल सायन्स, हे जे काही जनरल सायन्स आहे ह्या जनरल सायन्समध्ये जे 11वी-12वीचा आपला आहे, बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्रीवरती जास्त नाही, मात्र बायोलॉजीवरती ह्याच्यामध्ये क्वेश्चन येतात जनरल सायन्समधले. नंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे पण खूप मोठं आहे, हे पण जेवढं PYQ मध्ये आहे तेवढं केलं तरी बस होऊन जाईल. नंतर आहे लॉजिकल ॲबिलिटी. म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये काय काय दिलं त्यांनी, तर ॲप्टिट्यूड टेस्ट, नंतर बेसिक अरिथमेटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स, मग त्याच्यामध्ये न्यूमेरिक असेल, अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, स्टॅटिस्टिक्स असेल. आता हा जनरल सायन्सचा भाग इथं पण दिला आहे, पण जनरल सायन्सचा भाग आपण GK मध्ये देखील पकडू शकतो. जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स. हे फिजिक्स केमिस्ट्री हे जे आहे 11वी-12वी किंवा म्हणजे जास्त काही अवघड नसतात ह्याचे क्वेश्चन, जनरलच असतात. हे झालं जनरल नॉलेज आणि मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंगला पण जे काही TCSने मागच्या एक्झाममध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत तेवढे टॉपिक प्रायोरिटीने करायचे. तेवढे टॉपिक म्हणजे क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि त्या क्वेश्चन पेपरमधून जे काही प्रिव्हियस विचारलेले क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये जे काही टॉपिक आहेत ते टॉपिक अगोदर प्रायोरिटीने करायचं, आणि मग बाकीचे नंतर करता येतील. नंतर आहे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज, म्हणजे आपलं टेक्निकल क्वेश्चन किती? 40. हे 40 क्वेश्चन 80 मार्काला असतील टेक्निकलचे. त्याच्यामध्ये काय काय आहे? त्याच्यामध्ये आहे जनरल फार्माकोलॉजी आहे, टाइप्स ऑफ ड्रग आहे, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग आहे, नंतर ड्रगचे डोसेज फॉर्म आहेत, बायो अवेलेबिलिटी आहे,
ह्याच्यावरती क्वेश्चन येणार. नंतर इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन, रोल ऑफ अँटीबायोटिक, क्लिनिकल फार्मॅकोलॉजी, न्यूरोफार्मॅकोलॉजी, सायकोफार्मॅकोलॉजी, कार्डिओव्हास्क्युलर फार्मॅकोलॉजी, फार्मसी एपिडेमॉलॉजी, डेंटल फार्मॅकोलॉजी. आता हे सगळे जे काय आहेत ना, तर हे के.डी. त्रिपाठी सरांच्या पुस्तकांमधून सगळं काही कव्हर होतं. के.डी. त्रिपाठी. मात्र हे देखील अभ्यास करताना म्हणजे सगळं के.डी. त्रिपाठी सरांचं बुक घेतलं आणि वाचत बसायचं नाही. पॉईंट बघायचा, त्याच्यामध्ये टॉपिक बघायचे आणि तेवढीच करायची. मात्र हे करताना जे काही मागच्या एक्झामचे PYQ आहेत, ते PYQ करायचे सोडायचे नाहीत. अगोदर PYQ करायचे, नंतर PYQ बघून नंतर कंटेंट वाचायचा आणि नंतर कंटेंट वाचून झाल्यानंतर आणखी एकदा बघायचं की हे आपण ज्या कंटेंटमधून वाचलं त्याच्यामध्ये आपल्याला मिळतंय की नाही. हे झालं कोलॉजीच्या बाबतीत. नंतर इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया ह्याची इयर वगैरे कधी काय हे येऊ शकतात. नंतर सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामधला ज्याच्यावरती 100% प्रश्न असतात हा आहे फार्मसी ऍक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि त्याच्या अमेंडमेंट. ह्याच्यावर 2 ते 3 काही वेळेस 4 क्वेश्चन देखील येतात. फार्मसी ऍक्ट 1948 आणि कॉस्मेटिक ऍक्ट 1940 ह्याच्यावरती 4+ देखील क्वेश्चन येऊ शकतात. हे 2 ऍक्ट खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्याच्यामधले शेड्यूल वगैरे व्यवस्थित केले तर त्याच्यामधून देखील मार्क येऊ शकतात. नंतर आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ह्याच्यावर देखील क्वेश्चन येतात. ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ह्याच्यावरती देखील एका दुसरा क्वेश्चन बघायला मिळतो. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट ह्याच्यामध्ये पण मागच्या एक्झाममध्ये देखील ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता. कम्युनिटी फार्मसी ह्याच्यावरती देखील क्वेश्चन येतात. नंतर आहे गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस ह्याच्यावरती क्वेश्चन असतात. हा पण महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यावर देखील मॅक्सिमम म्हणजे हे जे काय आहे हे कमी करून म्हणजे की इनपुट ह्याला कमी देऊन देखील याच्यातून जास्त आउटपुट येऊ शकतो. ह्या पॉईंटमधून डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशन युजर इन फार्मास्युटिकल अँड हॉस्पिटल ह्याच्यावरती क्वेश्चन 100% असतो मात्र ह्या डिसइन्फेक्टंटवरती. नंतर आहे EDL अँड ECL लिस्ट. EDLची आणि ECLची लिस्ट. हे EDL म्हणजे इसेन्शियल ड्रग लिस्ट. हे किती मेडिसिन आहेत वगैरे वगैरे असे ह्याच्यावरती क्वेश्चन येतात. नंतर हे स्टँडर्ड लिस्ट ऑफ द ड्रग अँड कंझ्युमेबल रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल रन करण्यासाठी जी काही ड्रगची स्टँडर्ड लिस्ट आणि कंझ्युमेबल स्टँडर्ड लिस्ट आहे ह्याच्यावरती देखील क्वेश्चन विचारतात. आता हे सिलेबस तर बघितला, मात्र अभ्यास करताना नेमकं करायला काय पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण 4 भाग बघितले. मराठी, नंतर बघितलं इंग्लिश, नंतर बघितलं GK. आपण GK आणि मॅथ्स रिजनिंग ह्याला देखील सेपरेट बघू आणि नंतर आहे टेक्निकल. आता ह्याचे 15 क्वेश्चन 30 मार्क, 15-30. जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन 30 मार्कला, मॅथ्स रिजनिंगचे 15 क्वेश्चन 30 मार्कला, टेक्निकलचे 40 क्वेश्चन 80 मार्कला. आणि ह्याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही. म्हणजे जर एखादा क्वेश्चन चुकला तर ह्याच्यामध्ये तुमचे मार्क्स निगेटिव्ह होणार नाहीत. निगेटिव्ह सिस्टीम नाही. अटेम्प्ट तर सगळाच करायचा आहे त्याच्यामुळेच. पण आता मार्क्स, आता रेफरन्स किंवा आपण त्याला कंटेंट म्हणूया आणि हे केल्यानंतर त्याला येणारे मार्क्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इनपुट किती दिला आणि त्याचा तुम्हाला आउटपुट किती मिळतो. हा इनपुट आउटपुटचा विचार करून हे जे काही टॉपिक आहे ते करायला घ्यायचे. मग आता त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश. मराठीला कमी वेळ देऊन हे 15 पैकी 13-14 क्वेश्चन येतील अशा प्रकारचा अभ्यास करता येऊ शकतो. इंग्लिशला देखील तसंच आहे. मात्र हा GK थोडासा बाजूला ठेवायचा. मराठी इंग्लिश अगोदर करायला घ्यायचं. मराठी इंग्लिशला सोबत हा मॅथ्स आणि रिजनिंग देखील करायचा. हे 15 क्वेश्चन, हे 15 मराठीचे 15, इंग्लिश 15 आणि मॅथ्स आणि रिजनिंगचे 15. ह्याला तुम्ही कमी कमी इनपुट देऊन याच्यातून जास्त आउटपुट मिळवू शकतात. म्हणजे की मार्क्स खूप सारे मिळवू शकतात तुम्ही कमी वेळांमध्ये ह्या 3 टॉपिकमधून जास्त मार्क्स मिळवू शकतात. मराठी, इंग्लिश आणि मॅथ्स आणि रिजनिंग. आता जनरल नॉलेजचा विचार केला तर मग असे सांगितलं त्याच्यामध्ये जॉग्राफी येतं, हिस्ट्री येतो, इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरती पण क्वेश्चन येणार, नंतर करंट अफेअरवरती पण क्वेश्चन येणार. ह्याचा जर सगळ्याचा विचार केला तर हे 15 क्वेश्चन आणि ह्याचे येणारे 30 मार्क ह्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागणार आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं, जॉग्राफी, हिस्ट्री, कॉन्स्टिट्यूशन ह्या तिन्हीचे पण PYQ बघायचे आणि त्याच्या आसपासचा जो काही भाग आहे तेवढाच करायचा. नंतर आहे विषय टेक्निकलचा. तर टेक्निकलला जे काही कोलॉजीचे क्वेश्चन आहेत ते कोलॉजीचे क्वेश्चन क्लासिफिकेशनवर येतात. नंतर ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनवरती येतात, कॉन्ट्रा इंडिकेशनवरती येतात. ह्याचे PYQ बघायचे आणि ते त्याच्यावरून अभ्यास करायचा. नंतर ह्याच्यासाठी GPAT-साठीचे काही बुक्स वगैरे आहेत, GPAT-साठी क्लासेस वगैरे आहेत, जसं की GDC वगैरे आहेत. तर त्यांच्या नोट्स चांगल्या आहेत. म्हणजे की ही ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, क्लासिफिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन ह्यांनी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. किंवा एखादा ड्रग आहे, त्याचे अँटीडोट आहे, पॉयझनिंगचे अँटीडोट आहेत. हे त्या नोट्समधून आपण लवकरात लवकर म्हणजे कमी वेळांमध्ये करू शकतो. त्यांनी दिलेलं पण व्यवस्थित आहे. टेक्निकलचा सिलेबस तसा करू शकतो आपण. नंतर ऍक्ट जे काही दिलेले आहेत, फार्मसी ऍक्ट आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे, हे ऍक्ट पण मार्क्स मिळवून देऊ शकतात. हे असं आपण करू शकतो. मात्र प्रायोरिटीने मराठी, इंग्लिश, मॅथ्स, रिजनिंग आणि नंतर मग टेक्निकल आणि GKला PYQ मधून करून आपण त्याला कव्हर करू शकतो. तर इथं आपण थांबूयात. थँक्यू.